मला स्वतःला प्राऊड फिलिंग आहे, कारण मी माझ्यावर काम करायला लागले आणि काम करत असल्यामुळं मला स्वतःला ते एक दुःख नाहीये की बाबा, म्हणजे ती मानेवर टांगती तलवारच असते या लोकांच्या, की अरे आणि काय जरा जरी बदल झाला तरी असं घाबरायला होतं की अरे ह्याच्यामुळे झालं का काय आणि आणि झालं का काय असं वाटू शकतं. असं नाहीये, कारण आपल्याला आपल्यामधला जो विकास झालाय तोच आज मला तुम्हा सगळ्यांच्या समोर मांडायचा आहे. महिला दिनाचं औचित्य साधून फक्त त्याला नाव जरी असेल की आपला महिला सबलीकरण, तर याच्यामध्ये फक्त महिला हा शब्द काढून टाका, कारण सगळ्यांचं सबलीकरण असणं लई गरजेचं आहे. कारण एक व्यक्ती आपण आता एक्सपिरियन्स बघितलं, ज्ञानदाताई की आणि सुषमाताई, की चिडचिड होत्या आणि ती चिडचिड फक्त तुमच्यापुरती नसत्या, ती सगळ्यांना ती घेऊन पडत्या. त्याच्यामध्ये सगळ्यांनाच त्याचा प्रॉब्लेमला फेस करावं लागत असतं. तर आपला सर्वांगीण विकास म्हणजे काय, की याच्यामध्ये महिला सबलीकरणामध्ये आपल्याला कुठल्या कुठल्या गोष्टींवर सबल व्हायला पाहिजे. तर फर्स्ट शारीरिक, मानसिक, भावनिक आणि आपल्याला आर्थिक, ह्या सगळ्या गोष्टींचा इम्पॅक्ट आपल्याला बल देण्यामध्ये येतो. की तुम्हाला शारीरिक बल खूप महत्वाचं आहे. शारीरिक बल ना आपण स्वतःकडे इतकं दुर्लक्ष करत असतो, कारण इथं जर सक्षम आपण झालो ना शारीरिक दृष्ट्या, पुढच्या सगळ्या गोष्टी तुम्हाला साध्य होतात. म्हणजे मग तुम्हाला तुमचं शरीर जर स्वस्थ असेल ना, तर तुम्हाला काय पाहिजे ते सगळं घेता येतं. म्हणूनच ग्रंथात सांगितलेलं आहे की सगळे पुरुषार्थ, धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष साध्य करायचं असेल तर शरीर माध्यम आहे. तुम्ही अध्यात्म करताय, अध्यात्माचा विचार आपण करत असतो, ती साधना करत असतो, सगळ्या गोष्टी आपल्याकडे होत असतात, पण एक गोष्ट जास्त दुर्लक्षित राहते, ती म्हणजे शरीर स्वास्थ्य. आणि या शरीरासाठी मात्र स्वतः आपण किती दुर्लक्ष करतो. थोडं तरी अनुभवा, थोडं विचार करा आणि मग बघा, मी माझ्यासाठी वेळ देते का, क्वालिटी वेळ देते का, मी माझ्यासाठी क्वालिटी फूड इनटेक करते का, प्रॉपर करते का, प्रॉपर वेळी करते का, प्रॉपर प्रोर्शन मध्ये करते का. तर या गोष्टी आपल्याकडे राहून जात आहेत. आज जरा जादाच काम आहे म्हणून मी एवढ्या वेळानं जेवणार आहे, आज माझं सगळं आवरू दे, शरीर म्हणते भूक लागली खा, तरी म्हणतो नाही नाही आज एवढे सगळ्यांचं व्हायचं आहे. काही जण एवढं दुर्लक्ष करतात, महिला तर इतकं दुर्लक्ष करत असतात की काही नाही, नवरा कुठेतरी बाहेर गेलाय, नवरा बायको दोघं जेवणार आहे आम्ही एकत्र, नवऱ्याशिवाय मी जेवत नाही, हे काय आहे मला माहिती नाही. की असं काहीच नसतं, हे प्रेम व्यक्त करण्याचं साधन नाही आहे. जर अण्णा 2 मिनिटं, 5 मिनिटं